तर नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ नव्हते आमचे. तर काही कारण होते, कारण की कामं खूप होते घरात, व्हिडिओ काढायला वेळच नव्हता. आता वाजले रात्रीचे 11. तर मी आणि पिवाले खाली जेवण करून फिरायला सोसायटीमध्ये. हे बघा इकडे सर्व झोपलेले बऱ्यापैकी लोक. गाडी पण पंक्चर झाली ना. तर पिऊ खाली चालत सोडून माझ्या खांद्यावर बसली. पप्पा बोलते मला फिरव खांद्यावर. तर पिऊ आली आईस्क्रीम घेण्यासाठी. आहे ना पिऊ? नाही घ्यायची अजून. बाहेर चाललंय पण सोसायटीमध्ये सर्व झोपलेत. आईस्क्रीमची गाडी आहे. हे बघा पिऊ खांद्यावर बसली. पिऊ हे पिऊ पिऊची केस कापली तर जरा डोकं चालायला लागले पिऊची. चला तर आम्ही चाललो आता आईस्क्रीम घ्यायला. काही मेडिकलमध्ये घ्यायचं आहे. आम्ही चाललो तर. ह्या पिऊ जायचं आहे की नाही? चालायचं माझं. कुठून? तिकडनं बाईकची जागा आहे. आता इथून आपल्याला तार कंपाऊंड ओरडायला लागेल. आता आमच्या सोसायटीचं गेट ऑपोजिट साईडला आहे आणि एक साईडला तार कंपाऊंड आहे. तर हे बघा या साईडला असं. तर आता आम्ही तार कंपाऊंड ओलांडून जाणार आहे त्या साईडला पलीकडे. हां बोल ना बळू. हो चावू ना आपण. चल तर आता आम्ही निघालो त्या साईडला. गाडी नाही घ्यायची आज. चला पायी जायचं आपल्याला. ठीक आहे चला. उतरले बघा बघा रस्ता क्रॉस. तर आम्ही आले मेडिकलला आता. कारण की आमच्या लहान बाबूचं डायपर संपलं. रात्री कसं थंडीचं हे चालू झालं. नाही हात नाही सोडायचा. थंडीचे दिवस चालू झाले म्हणून लहान मुलं कसं जास्ती लघवी वगैरे करतात. ती गादी वगैरे सुकत नाही इकडे. गावाकडे चालतं गादी कशी बाहेर उन्हात टाकलं तर काही टेन्शन नाही राहत. इकडे सुकवणार कुठं आपण. त्यामुळे इकडे डायपर वापरणं गरजेचं आहे. कुठं जायचं? कुठं जायचं? तर आता आम्ही आलो आहे मेडिकलला. डायपर हे बघा. आईस्क्रीम बघा कशी काय पाहिजे. आईस्क्रीम संपली त्यांच्याकडची आईस्क्रीम. संपली. काम कमी पण आईस्क्रीमवर पहिले ताव मारणार ते. आता बघा नाही संपली. बंद केलं त्यांनी आता. तर आता आम्ही निघालो आहे घरी. पिऊने आईस्क्रीम तर काही घेतली नाही पण चॉकलेट घेतली. हे पण आता पोचलोय आपण इकडं. कशाला आता? आता चॉकलेट नाही संपली. आता डायरेक्ट झोपायचं. नाही रे बा.